चंद्रभागेत माणुसकीला जलसमाधी असं आपण का म्हणतोय? तर चंद्रभागेत बेवारस माणूस आणून सोडायचं आणि त्याच चंद्रभागेत स्वतःच्या माणुसकीला जलसमाधी द्यायची आणि तिथून निघून जायचं, म्हणून आपण म्हटलंय की चंद्रभागेत माणुसकीला जलसमाधी. दर्शन घेऊ आपण. नमस्कार मित्रांनो, माणूस म्हणून एक हात मदतीचा घेऊन आज आपण आहोत चंद्रभागेच्या काठावर, म्हणजे चंद्रभागेच्या नदी परिसरात असलेल्या लक्ष्मी आई मंदिर या परिसरात. तरी काल रात्री 10:30-11च्या सुमारात मला इथनं त्या ताईंनी फोन केला होता आणि फोन आला असता मी त्यावेळेस लगेच इथं आलो. एक 10-15 मिनिटात तर ह्या दादाची आपण माहिती घेतली. तर ह्या दादानं काल नाव त्यांचं युवराज गावाने सांगितलं. त्याच्यानंतर त्यांनी गावाचं नावसुद्धा सांगितलं आणि गावचा पत्ता सांगितलं बार्शीजवळील खडकोनी. तर त्यांनी जी माहिती दिली त्या माहितीच्या आधारे आपण बार्शी शहर पोलीस स्टेशनला संपर्क केला आणि तिथं यांची माहिती पाठवली. आणि बार्शीतले काय 2-4 पत्रकार आहेत त्यांनासुद्धा मी फोन केला आणि त्यांना यांची माहिती दिली. तर त्यांनी बार्शी तालुका पोलीस स्टेशनला फोन करून सांगितलं असता त्यांच्या घरचा पत्ता अवघ्या 2 तासात रात्री लागला. पण महाराष्ट्रात अशा लोकांचा आश्रम नसल्या कारणाने आपण रात्री यांची राहायची सोय करू शकलो नाही. पण त्या ताईनं त्यांचा एक रात्र 1 दिवस सांभाळ केला आणि ते आता सुखरूप इथं आहेत. ह्या मंदिरातच ते राहिले 1-2 दिवस आणि त्यांच्या घरचा शोध लागल्यानंतर त्यांचं आई आणि वडील त्यांना घेण्यासाठी येत आहे. हो, मग आता विषय काय आहे की हे माणूस इथं कसा आला? हा तर मतिमंद दिसतोय. हा माणूस इथं कसा आला? आणि हा माणूस इथं आला असता त्यांच्याकडे एक पोता आहे. पोत्यामध्ये कपडे आहेत, चादर आहे, ताट आहे, तांब्या आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी जवळ आहेत. मग हा एक प्रश्नचिन्ह निर्माण होतोय का आणून सोडलेला हा प्रकार आहे का, किंवा पोलिसांचे फोन गेले म्हणून घ्यायला येत आहेत का? ह्या सगळ्या गोष्टीचं प्रश्नचिन्ह माझ्यासमोर निर्माण झालेलं आहे. पण जे काय आहे त्या गोष्टीचा वाचा फोडण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल. आणि जे लोक देवाच्या दारात आपला माणूस कसाही जगल ह्या अपेक्षेनं जर पंढरपुरात माणसं आणून सोडत असतील तर त्यांना स्पष्ट वॉर्निंग आहे. असा जर माणूस आणून सोडला घरापर्यंत रिटर्न आणून सोडायची जबाबदारी माझी आहे. त्यामुळे ही चूक तुम्ही पंढरपुरात आणून सोडायची करू नका. जिथं कुठे तुम्ही तुमची माणसं जर सोडत असाल तर माणसं सोडू नका. जी माणसं स्वतःचे नातेवाईक मतिमंद आहे किंवा आजारी आहेत किंवा काय असतील आजार त्यामुळे जर सोडत असतील तर तुम्ही त्यांना तसं सोडू नका. त्याकरता अनाथ आश्रमला त्यांचं ॲडमिशन करून द्या. कारण ह्या ठिकाणी सोडल्यानंतर त्यांची अवस्था किती बिकट होती. जी आवाज सोडा पंढरपुरात कोणाच उपाशी मरत नाही, पण त्याची राहायची सोय आली, त्याची आंघोळीची सोय आली, ती बाथरूमला कुठं जाणार, त्याला होते दवाखाना लागला, दवाखान्याला कोण नेणार. तर असे बरेच मुद्दे बोलण्यासारखे आहेत. पण मी आता मुद्द्यावर येतो आणि त्या दादाशी आपण पुन्हा एकदा थोडीशी चर्चा करूया. तर काल जी आपण माहिती या दादाची घेतली, या दादाचा फोटो घेतला, शोध मोहीम नावाचं व्हॉट्सअप ग्रुप आहे, या ठिकाणी सोशल मीडियावर व्हायरल केला असा त्यांच्या घरचा शोध लागला आणि त्यांची घरची त्यांना घ्यायला येत आहेत. राहिला विषय त्या दादाचा, त्यांनी काय म्हणतात ते जाणून घेऊया आणि लगेच त्यांच्याशी बोलायला सुरुवात करू. कोण आहे? मी आहे. दादा इकडं बघ, नाव काय तुझं? हा, युवराज गावाने. युवराज गावाने. गाव कुठलं? कुकुनी खडकोनी. बार्शी खडकोनी म्हणता येत नाही, कुकुनी म्हणते, त्यामुळे लय मोठा गैरसमज काल आम्हाला झालता. दादा इकडं बघ, खडकोनी गावात आहे. घरात कोण कोण आहे?
आई हा कुणी बर भाऊ भाऊ बहीण नंदर बर भावाला मुलं बिलं कोण आहे कोण आहे एक पोरी बर एक पोर आहे काय नाव आहे दुकान अजून हातला होय तू इथं पंढरपुरात कसं काय आला दादा तरी बांधणार मला तरी बांधणार कोणी आणलं तरी बांधून सूर्यभान सूर्यभान आणून सोडलं मग तू कसं काय आणून सोडलं तुला इथं आता कशामुळे आणून सोडलं सूर्यभान नावाच्या माणसानं आणून सोडले असं त्याचं म्हणणं येते जवळ पाहिजे देवाच्या दारात आणून सोडलं म्हणते पण अशा माणसाला आणून सोडणं असेल हे मला योग्य वाटत नाही मनानं आला असेल तर विषय वेगळा पण आणून सोडला असेल तर तुम्हाला एक सांगतो तुम्हाला पांडुरंग एक वेळेस माफ करेल पण ह्या माणसाला झालेला त्रास तुम्हाला कधीच माफ करणार नाही कर्माचा भोग तुम्हाला भोगावा लागेल अशी चूक तुम्ही करू नका तर एवढंच आता ह्या दादाची माहिती घेतली रात्रभर त्या दादाचा ज्यांनी सांभाळ केला ज्यांनी आपल्याला त्या दादाची माहिती दिली किंवा त्यांनी जो माणूस यांना सोडायला आला होता त्यांनी पाहिलेला आहे तर त्या आजीची सुद्धा आपण माहिती घेऊ की त्यांनी त्या माणसाबद्दल आपल्याला काय सांगतात जर त्या माणसाचं मला जर माहिती मिळाली तर मी त्याच्यावर 100% सांगतो आणून सोडल्याबद्दल मी त्याच्यावर गुन्हा दाखल करणार फक्त त्या माणसाची ओळख पटणं गरजेचं आहे ओळख पटण्यासाठी मी अजून प्रयत्न करतोय आजी तुमचं नाव काय ते सांगा माझं कमल सुदेव अभंग बर तुम्ही इथं पुजारीचं काम करताय का बरं तुम्ही पुजारी आहे ते आजच आले मी तर नेहमी बसते तुम्ही नेहमी इथं बसता हा तर हे दादा इथं आणून सोडले तुम्हाला कसं कळलं ते मी आली इथं ह्याच जायला बसली बरं. इथे एक माणूस झोपला होता बर मग हे झोपलं होतं आणि त्यानं पत्राला झोपला त्याला वाकड गोंधळा होता वाकळ हा बर ते माम्या म्हणलं अहो म्हणलं तुम्ही कुठला आहे हो तर हो बाई म्हणलं कुठला आहे तुम्ही बरं. राहू दे तुझला कोण काय आणि म्हणला मी इडशीकडला आहे म्हणला बरं. आणि मी पांडुरंगाला आलोय मी इथं जेवण केलं आणि आता पांडुरंगात दर्शन पाट्या घेऊन मी त्याला घेऊन जाणार आहे नाही म्हणलं हे म्हणलं आल्यानंतर म्हणलं देवाला आल्यानंतर वाकळ कोण आणत नसते बरोबर कुठं तर शार वगैरे काहीतरी असं आणत त्यांच्या जवळ वाकळ ताट तांब्या सगळं आहे ताट तांब्या उसाला तू याला सोडायला आलाय तुम्ही त्याला म्हणला मग त्याला तर म्हणला मी 35 वर्ष माझ्या भावाला सांभाळ त्याला असं कसं ती बोलताय कोण आहे म्हणला ना त्यानं कोण आहे? माझा भाव आहे म्हणून भाव आहे म्हणून सांगितलं बरं ठीक आहे मग मी गाव तुम्ही विचारलं का त्यांना गावी तर मला इडशी म्हणला इडशी म्हणला का बार्शी जवळ आहे? आणि बरं. मला जातीनं म्हणला वडऱ्याचा आहे काय वैदाचा आहे म्हणला बर हा वडऱ्याचा आहे का तर नाही वैदाचा आहे बर बर मग असं तर म्हणलं म्हणला मला शेत आहे मी सोयाबीन करतोय तुरी करतोय गहू करतोय दिसायला कसा होता माणूस तो काळा काळा माणूस उंच्याला असा बुटका घाले उंची मी नाही केस होते होय बर मग त्याला म्हणलं त्याला 10-12 म्हणलं तू तरी तो सोडून गेला तर बघ बर तर नाही म्हणला मावशी मी तसं सोडून जाणार नाही माझा भाव आहे सका बर आणि ह्याला पाठ काय केलं मी संडास नेतो म्हणला आणि निघून गेला गपचिप निघून हा. गेला म्हणजे काल दिवस परवा दिवशी रात्री आणि कालचा दिवस हं. त्यांनी इथं काढला काढला बर मग इथं मग मी आली पुन्हा असं धुवून इकडे वाटलं धुवून अगो बाय मी असं इथूच सोडलं की मग त्यानं मला सांगितलं मला संडासला गेला येतो म्हणला बर त्यानंतर मी आपलं मावशी काय म्हणली अहो त्याला पाणी नाही आण नाही म्हणला मग पुन्हा जाऊन पाणी आणून दिलं जेवायला दिलं आता मी जेवायला आणून दिलं आणि त्यानं काय ते बाबा घाबरल्या झाला मला बघून बर मग मला म्हणला तुमचं घर कुठे आहे म्हणलं मी माझं घर इथंच आहे म्हणलं आणि म्हणलं मी सोडायला कसं आलो सोडायला कसं येईल मावशी म्हणला त्या माणसानं सोडून गेलं ही 100% खरं आहे 100% मी सोडायला कसं येईल म्हणला मी आता ह्या दर्शन करून हा. मी ह्याला घेऊन जाऊन घरी सोडून मी तुळजापूरला जोत घेऊन जाणार आहे म्हणला बर मग जोत घेऊन जाणार आहे तर तू ह्याला आज वाकामला घेऊन कसा आला म्हणलं सोडून गेलं आता ह्या आजीच्या माहितीवरनं हे निष्पन्न होते की यांना सोडून गेले तर कोण सोडून गेले सूर्यभान त्यांनी नाव सांगितले त्यांनी तुम्हाला नाव सांगितलं त्याचं नाव सांगायला नाही नाही सांगितलं तर यांना कोणी तर सोडून गेले मी म्हणणार नाही की त्यांच्या नातेवाईकांनी सोडले भाव सोडला हा म्हणला. भावच आहे म्हणला हा त्या माणसानं असं म्हणलं की मी याचा भाव आहे तर आम्ही असं म्हणत नाही की यांच्या जवळच्या नातेवाईकांनी सोडले पण त्यांच्या सोबत जो माणूस होता त्या माणसाचं नाव सूर्यभान असं त्यांनी सांगितलं आणि तो माणूस असं म्हणत होता की मी ह्याचा भाव आहे आणि मी दर्शनाला आलोय आणि मी आजचा दिवस राहतो आणि उद्या जातो असं सांगून ह्या मंदिरात त्याला सोडून गेला मग ह्यांनी आम्हाला जी माहिती दिली तुम्ही मला काल फोन केलता
आम्ही तिथं आलो, इथं आल्यानंतर आलो. फोटो वगैरे यांचा काढून नेला होय, होय. आणि आम्ही सोशल मीडियामध्ये व्हायरल केला. तुम्ही लय पुण्य वाटून घेतलं तर होतं. आम्हाला सगळ्यात मोठं पुण्याचं काम म्हणजे बार्शी पोलिसांनी केले. होय. कारण बार्शी पोलिसांनी त्यांच्या घरापर्यंत ती माहिती पाठवली. हम्म. घरापर्यंत माहिती घरापर्यंत गेल्यानंतर कळलं मावशी हो. त्यांच्या घरचे त्यांना घेण्यासाठी येत आहे. हम्म. असं झालेल्या गोष्टी झाल्या. हम्म. पण अशा ठिकाणी जर माणसं आणून सोडायचा प्रयत्न होईल, आणण्याला वाचा फोडली जाईल आणि जो माणूस आणून सोडतोय त्याच्यावर इतर पद्धतीनं गुन्हा दाखल केला जाईल. तो माणूस कोणी असो हा शब्द मी तुम्हाला देतो. पण आता सध्या ह्या दादाला थोडं स्वच्छ करण्याची आणि पोलीस व्हेरिफिकेशनची गरज आहे. तर इथून त्यांना आपण आता सध्या घेतोय. शक्यतो झाली तर चंद्रबागेत नक्की त्यांना आंघोळ घालू आणि पोलीस व्हेरिफिकेशनसाठी शहर पोलीस स्टेशनला घेऊन जाऊ आणि त्यांचे जे नातेवाईक त्यांना घेण्यासाठी येत आहेत त्यांना सुद्धा विचारू, तुमचा मुलगा किती दिवसापासून हरवलेला आहे, त्याची मिसिंग वगैरे तुम्ही दाखल केली होती का आणि तुम्ही त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला का, त्यांच्यासोबत कोण होतं, या सगळ्या माहितीचा पाठपुरावा करू. जे काय सत्य आहे ते तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करू. आणि जे काय मित्रांनो अशा गोष्टी तुमच्या निदर्शनास आल्या, ह्या ताईंनी जशी जागरूक नागरिक म्हणून आम्हाला माहिती दिली त्या ताईंचं मनापासून आभार व्यक्त करतो. कारण ह्या ताईच्या एक फोनमुळे आम्ही इथं आलो आणि ह्या दादाचा घरचा शोध लावण्यात यशस्वी झालो. तर हा खरीचा वाटा ह्या ताईंचा आहे, आपला आहे, बार्शीतील पोलिसांचा आहे आणि ज्या माणसानं ही माहिती ग्रुपवर शेअर केली त्या माणसाचा सुद्धा खरीचा वाटा आहे. तर ही जी मदत झालेली आहे एका बेवारस व्यक्तीला त्याच्या घरापर्यंत सोडण्याचा हा एक पुण्याचा कर्माचा वाटा आहे. ते नक्की तुमच्या कुठेतरी कामी येईल हा शब्द देतो. आणि पुढचा व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा. चॅनलला नवीन असेल तर मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा. आंघोळीला त्याला आता चंद्रबागेतच न्यावं लागेल. चप्पल आणि कपडे आणि टावेल आणलाय. तर चला चंद्रबागेत दादाला आंघोळ घालू. चला चला आंघोळ. नाही घालत नाही का चप्पल? नाही काय बरं ठीक आहे चला आंघोळ. नाही काय बूट नाही बूट घेत नाही घेत नाही कधी काय सांगू आता हा कधी काय कटिंग नाही सांगू कधी काय सांगू चला आंघोळ. कधी काय आणि घेतली आणि माझी आहे कपडे आणि आणलेत कपडे राहू दे पिशवी आणि काय माझ्या आणि काय माझी काय आहे आणि 100 आहे होय बरं सगळं कळतं बरं का. आंघोळीला तर म्हणल्यावर माझी ह्याच्यात 100 आहे म्हणते. थांबा नियोजनबद्ध कार्यक्रम झालेला आहे. हातरून आहे, पांघरून आहे, हँडरपॅन्ट आहे, टावेल आहे, ताट आहे, तांब्या आहे, सगळं आहे पिशवीत. तर ह्याच्यावरनं काय निष्पन्न करायचं तुम्हीच सांगा. कपडे आणले बाबा कपडे आणले हो तिकडे बघ कपडे टावेल बिवेल आणले सगळं भरपूर कपडे सोबत कपडे भरपूर आहे सोबत. बघा बरोबर 100 काढले. जाणतं आहे टी शर्ट घेतो नाही झालं वाटलं. चल ती किती राहते ती काय ते बी घालू. चल डबल घालू. चल दोन कट्टा चल दोन कट्टा असू दे. चल दोन एक पाच हे ठेवून टाक. ठेव आपण चल ती काय आता घालायला लगेच ही परत संध्याकाळी झोपताना कोणतं लय बेकार ऊन पडले गरम व्हायला लागले बेकार. चप्पल राहू द्या इथं. नाही काय तर नाही काय चप्पल घालत नाही म्हणते. मग काय मग काय मग काय राहू ती कपडे देत राहू दे. राहू दे. चल कोण येत नाही मग नाही बुडशी बुडून यायचं. चल हळूहळू मी हाय. चल नाही काय होऊ दे. चल मी हाय. हे करते चल सावकाश सावकाश. चल ना बाई. कोण येतो का वडील नाही यायला लागले. हा कामी आली हा कामी आली फॅमिली. हा फॅमिली आली. कोणती तुझी फॅमिली पूर्ण असं करू. वड कधी बस खाली. पाणी घाल गार पाणी. घाल
अशी पण वेळ येईल आंघोळ घालायची, सपनात विचार केला नव्हता मित्रांनो. शॅम्पू आणलाय ओके मध्ये त्या धर दादा द्या चोळ डोकं द्या डोकं चोळ चोळ डोकं चोळ खचा 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 चोळ चोळ लाव डोक्याला. सलमान भाऊ बंद. तोड तोड तोड. नाही जोर हा असं हाताला लाव धर. सलमान भाऊ कांतीचं कान कान. जाऊ हाताला दोन्ही हाताला जोरात जोरात. आता हा पूर्ण जसं सांगाल तसं ऐकतंय. अशा माणसाला खरंच अशा वाईट परिस्थिती गावल्यावर लय बेकार वाटलं. बरोबर आहे का? काय बरोबर आहे? कुठं धर पूर्ण छातीला बितीला काकातीला गेला धर 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 काकात तिला अंगाला छातीला छातीला तिला हा काका दिवे धर. झालं शेवट बस झालं नवीन झालं बस बस ये ना बाया बघू नको तिकडे ये मग कडे चल. मित्रांनो चंद्रभागेत आंघोळ झालेली आहे. आमची पण हाफ आंघोळ झाली त्यांची फुल झालेली आहे. बदल 100 चल इधर आडो लौटा वेल ए बाबा मला येत नाही काय येते तुला थांब हात काढ काढ तुम्ही काय एखादा मुळकात घाल नको बाबा. मलकट का मलकट बरं आता घोटाळा झाला लय लांब आहे ना. हा चला माझी बुधली चप्पल गुदडी तुझी ह्याच्यातच आहे. चला हा का चप्पल द्या चपल्या घाल पाया साहेब चपल्या. चल. चप्पल घालतो रे. अहो सलमान भाऊ त्याला पाय चालतात ना कसं चाल. चल घेतो तुझं बघतो मी चल. हा हात पाहिजे होय. चल असं म्हणलं की बस झालं. नवच केलं गाडी कोणती ती काय गाडी मग साहेबाची गाडी आहे. कोणत्या
ते का बरं. बस गाडी कुठं वळवायची आता हाय श्रीवजी येते चल. हातात घे. जाऊ दे सळ जाऊ दे सळ जाऊ दे. मित्रांनो आंघोळ वगैरे झालेले आहे. त्यांच्या घरचा पण फोन आला. त्यांच्या आई आणि वडील बस स्टँडला आलेत. तर पंढरपूर शहर पोलीस स्टेशनला जाऊ, त्यांना तिथं बोलवू, व्हेरिफिकेशन करू कुठं अडचण होती त्यांची, स्वतः आलेत का कोणी आणून सोडले हे जाणून घेणं आपल्यासाठी लय महत्वाचा विषय आहे. आणून सोडला असेल तर रितसर कारवाई करण्यात येईल. जर आणून सोडलं नसेल, चुकून आला असेल, कोणाच्या नादाला लागून आला असेल तर त्यांना व्यवस्थित त्यांच्या घरी पाठवण्यात येईल. एवढा शब्द देतो तुम्हाला. आणि माणूस म्हणून एक हात मदतीला करत असताना असं वेळ काळ न बघता प्रत्येक गोष्टीला सामोरं जावं लागतं. तर माझी एवढीच अपेक्षा असते की मी जेवढं स्वतःला झोकून काम करतोय तुम्ही ह्या कामाचा पाठपुरावा द्यावा. कारण तुमचं सहकार्य म्हणजे आमचं समाजकार्य जिवंत ठेवण्याचं एकमेव साधन आहे. तर कृपया करून व्हिडिओ पूर्ण बघा आणि कॉमेंट करा व्हिडिओ कसा वाटला. आणि समाजकार्याला पाठिंबा देण्यासाठी कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा. ये बाहेर. कोण आहे बाबा? चल त्याला काय होतं शेट आहे बघा. त्याच्यासोबत माणूस कोण होता? काय माहिती आता हे आम्ही शेतात कामाला गेल्यावर आणि ती फ्लॅट मध्ये हिंडत आहे सारखं फ्लॅट येते त्याला. येतंय का तुम्हाला? नाही त्याला ती फ्लॅट आले का नाही सर, त्या आम्हाला मारतो. तर मित्रांनो त्यांचे वडील आणि आई त्यांना घेण्यासाठी आलेले आहेत. तर हे विषय काय आहे ते जाणून घेऊया. आणि सर्वप्रथम हे दादा तुला घरी जायचं आहे का? नाही. हा कुठं जायचं आहे? असं म्हणतोय सोडा मला कुठं सोडा घरी जातो का? घरी काय तुला मारतील काय? खरं सांग. नाही मारत ना? तर मित्रांनो त्यांचं आई आणि वडील इथं आलेले आहेत. तर हे किती दिवस झालं घरातनं निघून गेले? सोमवारपासून गेले सर. सोमवारपासून. सोमवार तर तुम्ही त्यांना शोधण्याचा वगैरे प्रयत्न तिथंच होतो ना मी. बरं. मग आता जिथं त्यांना सोडलेलं तिथं त्यांच्यासोबत एक माणूस होता दाढीवाला बुट्टा काळ्याला. कोण आहे तुमच्या गावात तसं? आता मग आमच्या बघण्यात नाही. त्या माणसानं त्यांना पंढरपुरात सोडून गेलं. दाढीवाला काळा बुटका माणूस होता. त्या माणसानं त्यांना सोडलंय. तर आम्ही त्याची माहिती घेतोय. त्या माणसाचा आम्ही पूर्ण रंग रोगटा कॅमेऱ्यामध्ये बघतोय. ती जर आम्हाला दिसला आम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल करणारच आहे. ते नंतरचा विषय. पण तुम्ही आता त्यांना घेण्यासाठी आलाय तर तुमचं नाव सर्वप्रथम सांगा. गाव कुठलं? गाव कडपणी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर. पण मी कळमला राहतो सर या मुलामुळे. बरं. बाकी ही गरीबी त्रास देते म्हणजे अकरांना त्रास देतो. बरं. मग तुम्हाला सांभाळलं होत नसेल तर तुम्ही ऍडमिशन करू शकता का आश्रम? त्याचं आधार कार्ड गमावलं होतं. आपण करू म्हणजे पोलिसातर्फे ज्यांचं ऍडमिशन करू. तुम्हाला सांभाळण्यामध्ये त्रास होत असेल तर ते मारतो त्याला फेट असं आलं का महिन्यात 4 महिन्यात 6 महिन्यात. कोण मारते? तर इंटरनल त्यांचा विषय आहे. तर सर्वप्रथम त्यांना त्यांच्या घरी पाठवणं हा मुद्दा लय महत्त्वाचा आहे. घरी पाठवल्यानंतर त्यांचे सगळे फॅमिली बसून डिसिजन घेतील की त्यांना घरी ठेवायचं का आश्रमला ठेवायचं. त्यात आपण इंटरफेअर करणार नाही.
पण बेवारस माणसाला त्यांच्या घरच्यांच्या ताब्यात द्यायचं माझं काम होतं ते मी 100% पार पडलेलं आहे. आणि सांभाळतो घरी सर कसं आहे सांभाळतो म्हणतो सांभाळतो मी त्याला चांगलं राहावं तुम्ही नक्की सांगा खरं सांगा सोडलं नाही ना संबंध चप्पल नाही देवाच्या पद खाऊ नका सोडलं नाही त्यांनी म्हटले ती तर विषय तो नाही आहे मनोरुग्ण आहे म्हणजे फिट आल्यानंतर मारतो असू दे आता देवानं दिलेलं आपल्या पदरात देवानं पदरात दिले म्हणल्यावर काय त्याला देता येत जरी पोटाला आलं माय बाप्पाला तर असू दे जास्त काय बोलू नये कारण ते इमोशनल झालेले आहेत आपण शेअर पोलिटिक्सला जाऊन व्हेरिफिकेशन करू हवे तुम्ही त्यांना घेऊन जा बरं का नाही ना काय हरकत नाही जर काय बोलताना तू तिथं बोला तर लहान मुलाला तुमचं मागणार हां चालतो मी आम्हाला घेऊन दिले हेच आम्हाला आनंद आहे शेअर पोलीस स्टेशनला पोलीस व्हेरिफिकेशन करण्यासाठी आपण चाललेलो आहोत तर बघू तिथलं पुढं काय होतं सोबत काय ताट तांब्या सगळं आहे जवळ होय हॅलो हॅलो आलोय भाऊ आलोय पोरापाशी झाले आज 2-4-5 दिवस झाला बघा आम्ही हुडकीत आहोत त्याला हो बरोबर म्हणतोय जेवण करा जेवण चल की तुला जेवण करत घेतो त्यांच्याकडून पट्टा अरे जेवण करत आहे जेवण हो चल तुला चारून पुन्हा नेऊन सोडतो मी जेवण करत आहे जेवण एसटीने जायचंय हॉटेल आहे समोर हॉटेल मी हाय ये. मी हाय ये. ये, उतर अरे जेवण करायला उतर बसले मग नाश्ता करायचा नाश्ता मग पुन्हा तुला नेऊन शाळेत सोडायचंय चल चल मागासारखं जाऊ आपण चल ऐकत आश्रम माझं असं. गोडी सांगतो ना मी चल उतर नाश्ता करायला उतर नाश्ता ऐकत जा रे साहेबाला बघ ते पोलीस आलं बघ. उतर बघ खाली मारते उतर लवकर, तुला बिन मला उतर लवकर. चल जेवण जेवण चल की उतर सलमान भाई बरोबर आहे बोलू देतो तर मित्रांनो सकाळी जे आपल्यापर्यंत आलते पण पोलीस व्हेरिफिकेशन करण्यासाठी थोडा वेळ लागला पोलीस व्हेरिफिकेशन झालेलं आहे तर जेवण वगैरे नाश्ता करतील कारण यांनी सकाळी जेवण केलं आपल्यासोबत तर यांच्या आईवडिलांना जेवण सांगू आणि बार्शीच्या त्यांच्या गाडीत बसून देऊ जसं काय आपल्या सांगितल्याप्रमाणे पंढरपुरात देवार सावरचा हा मुलगा आपल्याला सापडला होता सोशल मीडियाच्या माध्यमातून घरचा शोध लागला घरचा शोध लागल्यानंतर आईवडीलपर्यंत आले आणि त्यांना घेऊन चाललेले आहेत एक आपल्या समाजकार्याला उत्तम प्रेरणा देणारा आजचा व्हिडिओ राहील मित्रांनो चहा नाश्ता झालेला आहे त्यांना बारशी गाडीत बसवून देतोय आता आपण तर चला व्हिडिओ पूर्ण वॉच करा तुमचं व्हिडिओ वॉच करणं किंवा तुमचं आपल्याला जे सपोर्ट आहे आपलं समाजकार्य जीवन ठेवणारा खूप मोठा हातभार लावतोय तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो चला कुठं जातो कोणाच्या कुठल्या एवढं तर सांगितलं म्हणून बरं झालं ना तर आम्ही हुडकीत बसलो होतो कसा मिळाला आजकाल मी लपरला घेतात आता तुम्ही जर नाही तर मला ते पुढे 3,000 रुपये भरायला लागतं
या आत्मविश्वासासह आता गंभीरतेची अनुभूती घेत आहे. हा आनंद नक्कीच आहे. मित्रांनो, पोलीस व्हेरिफिकेशन झालं, चहा नाश्त्याची सोय झाली. आता बार्शी बस स्थानक म्हणजे सॉरी आता बार्शीला येणारी गाडी पंढरपुरात त्याची वाट बघतोय, कारण यांना बार्शीकडे रवाना करायचं आहे. आपल्या समाजकार्याबद्दल यांचे काय 2 शब्द येतात ते यांच्याकडनं जाणून घेऊ. का नाही तुम्ही आम्हाला सापडून दिलं सर, या धन्यवाद आहे. आता इथून पुढे आम्ही चांगले सांभाळ करू. काळजी घ्या. हा, काळजी घेऊ. आम्ही जे समाजकार्य केलं हे आमचं कामच आहे. हा ना. तुमचंही माणसाची तुम्ही जबाबदारी घ्या, व्यवस्थित सांभाळ करा. हा, एवढंच माझं म्हणणं आहे तुम्हाला. सांभाळतो सर, आता इथून पुढे लक्ष ठेवतो. धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल. आणि ह्या दादाची माहिती आपण लिगली पद्धतीने व्हेरीफाय करून त्यांना आपण आमच्या गावाकडे पाडतोय आणि त्यांची गाडी पण आलेली आहे. मोकळी आहे गाडी. इकडे पोता ना इकडे. कुठं पोत कुठे गेले धरले काय इकडे ना 55 इकडे 55 इकडे धरली इथं जागा पोत दिल का टाकतात राहू दे धरले 5 टाकले की ना 5 टाकले की दाखादारासाठी धरले. तर अशी मग मित्रांनो जागा धरायपासून सगळं समाजकार्य करावं लागते. गडबड करू नका. हॅलो हा धरलंय तिथे. हा आले. हा जाऊ का. लोहे का काम करने वाले, टोकरी, चटाई, झाड़ू बनाने वाले, खिलौना निर्माता, सुनार आदि को होटल बढ़ाने के लिए प्रशिक्षण पर बिना गारंटी की जरूरत में बैंक से लोन दिया जा रहा है. लाभ उठाने के लिए निकटतम जन सेवा केंद्र से संपर्क समृद्धि MSME मंत्रालय भारत सरकार द्वारा जनहित में जारी. तर मित्रांनो आजचं हे समाजकार्य आपलं पूर्ण झालेलं आहे. काल रात्रीपासून त्या दादाची माहिती सोशल मीडियावर व्हायरल करत होतो. 1.5-2 तासात त्याचा घरचा पत्ता लागला, वडिलांचा पत्ता लागला. नातेवाईक पंढरपुरात आले, पोलीस व्हेरिफिकेशन करून त्यांना त्यांच्या गावी सुखरूप पाठवलं. गैरसमज होतील करून घेऊ नका. आम्ही असं म्हणत नाही की त्या दादानं बोललेले सगळेच वाक्य खरे असतात. त्या दादानं बोललेल्या गोष्टी ते मनोरुग्ण दादा आहेत. त्यांनी सुरुवातीला म्हणलं की मला आणून सोडले, तर त्या दादाच्या कुठल्याच गोष्टीचं आपण समर्थन करत नाही. पण आपल्याला बेवारस अवस्थेत आढळलेल्या एका व्यक्तीला आपण सुखरूप घरी पाठवलेलं आहे. याच्यातच माझं खूप मोठं समाधान आहे. हे समाजकार्य इथंच थांबवतो. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.